नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 धडा पहिला अनुवांशिकता व उत्क्रांती। विद्यार्थी मित्रांनो, आपण अनुवांशिकतेबद्दल या अगोदर देखील अभ्यास केलेला आहे। आपण आपल्या सभोवताली जे प्राणी पाहतो त्यांच्यामध्ये अनुवांशिकतेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आपण पाहत असतो। तर यामध्ये अनुवांशिकता म्हणजे काय ते बघूया। अनुवांशिकता म्हणजे काय तर एका सजीवातील जैविक लक्षणे हे जनुकांच्या सहाय्याने पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात, याला आपण अनुवांशिकता असे म्हणतो। तर या पाठामध्ये आज आपण अनुवांशिकता व त्यामध्ये होणाऱ्या बदल यांचा आज अभ्यास करणार आहोत। तर आपण व्याख्या लिहूया। अनुवांशिकता म्हणजे काय? अनुवांशिकता म्हणजे एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांच्या सहाय्याने पुढच्या पिढीकडे संक्रमित होणे। म्हणजेच अनुवांशिकता होय, एका पिढीतील जैविक लक्षणे हे जनुकांच्या सहाय्याने पुढच्या पिढीकडे संक्रमित होणे, याला आपण अनुवांशिकता असे म्हणतो। तर याचं उदाहरण काय झालं की मांजराचे पिल्ले हे मांजरासारखे दिसतात, त्याचे हात, पाय, डोळे हे सर्व मांजरासारखे असतात। तर त्याच्यामध्ये काय असतं, त्या मांजराकडची जी जैविक लक्षणे आहेत म्हणजे त्याचे जे जैविक घटक आहेत ते पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात आणि त्याचे डोळे वगैरे हे सारखे असतात। तर मला सांगा, सजीवांच्या पेशी केंद्रकामध्ये जो जैविक घटक आहे तो पुढच्या पिढीकडे नेण्याचं काम हा कोणता घटक करत असतो? तर त्याचं उत्तर आहे गुणसूत्रे। गुणसूत्रे हे ते जैविक लक्षणे पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचं काम करत असतात। तर गुणसूत्रे हे कशापासून बनलेले असतात? तर केंद्रक आम्ल, ते केंद्रामध्ये असतात, तर केंद्रक आम्ल आणि प्रथिने यांच्यापासून ते बनलेले असतात। त्याच्यामध्ये डीएनएच्या रेणूमध्ये कोणकोणते घटक असतात ते आपण पाहूया। डीएनएच्या रेणूमध्ये कोणकोणते घटक असतात? तर पहिला आहे डीऑक्सीरायबोज शर्करा, दुसरे आहे फॉस्फरिक आम्ल, तिसरा आहे नत्रयुक्त पदार्थ। या 3 घटकांपासून आपला डीएनएचा रेणू हा तयार झालेला असतो। तर यामध्ये खूप सारे शास्त्रज्ञांनी अनुवांशिकतेमध्ये बदल जे घडून येतात त्याच्यावर अभ्यास केला आहे। तर आपण त्या शास्त्रज्ञांची थोड्या प्रमाणात माहिती करून घेऊया। तर पहिले आहे ग्रेगर जोहान मेंडेल।
ग्रेगर जोहान मेंडेल याने 1886 मध्ये आधुनिक अनुवांशिकतेचा प्रभाव यावर अभ्यास केला. त्याने वेगवेगळ्या वाटाण्याच्या झाडावर वेगवेगळे प्रयोग केले आणि अनुवांशिकतेमध्ये जे बदल घडून येतात त्यावर त्याने काही निष्कर्ष मांडले होते. त्यांनी काय केलं? 1886 मध्ये आधुनिक अनुवांशिकतेचा प्रारंभ काय केलं? 1886 मध्ये आधुनिक अनुवांशिकतेचा प्रारंभ यावर अभ्यास केला आणि त्यांनी प्रयोग हे वाटाण्याच्या झाडावर केला की ज्याच्यामध्ये वेगवेगळे त्याने वाटाण्याच्या झाडावर प्रयोग केले आणि अनुवांशिकतेबद्दल वेगवेगळे निष्कर्ष त्याने काढले. त्यानंतरचा दुसरा आहे ह्युगो द व्हीस. ह्युगो द व्हीस याने काय केलं? याने याच्या 1901 मध्ये उत्परिवर्तन सिद्धांत याचा अभ्यास केला त्याने. मध्ये उत्परिवर्तन सिद्धांत याचा अभ्यास केला आणि अनुवांशिकतेमध्ये घडून येणाऱ्या अचानक बदलामागील कार्यकारण भाव त्याने समजून घेतला किंवा समजला. त्यानंतर तिसरा आहे वॉल्टर सटन. वॉल्टर सटन याने काय केलं? 1902 मध्ये गुणसूत्रांवर अभ्यास केला. त्याने 1902 मध्ये गुणसूत्रांवर अभ्यास केला. त्याने प्रयोग हा एका नाकतोड्यावर केला की त्याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात हे त्याने सिद्ध केलं होतं. चौथा आहे ओसवाल्ड एव्हरी. यामध्ये 3 शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी मिळून एका याच्यावर अभ्यास केला होता. ओसवाल्ड एव्हरी. त्यानंतर दुसरा आहे मॅकलिन मॅककार्थी. मॅकलिन मॅककार्थी आणि तिसरा आहे कॉलिन मॅकलाइड. या तीनही शास्त्रज्ञांनी डीएनए वर अभ्यास केला. तर त्यांनी असं सिद्ध केलं की विषाणू व्यतिरिक्त सर्व सजीवांमध्ये डीएनए हाच जनुकीय सामग्री असते हे त्यांनी सिद्ध केलं. अनुवांशिक सामग्री ही डीएनए असते हे त्यांनी सिद्ध केलं. त्यानंतर चौथा आहे जॅक मोनॉल्ड आणि फ्रँकाइस जेकब. फ्रँकाइस जेकब आणि जॅक मोनॉल्ड. यांनी काय केलं? 1961 मध्ये प्रतिसंश्लेषण याच्यावर त्यांनी अभ्यास केला.
फ्रँकाइस जेकब आणि जॅक मोनर यांनी 1961 मध्ये प्रतिसंश्लेषण याच्यावर अभ्यास केला. त्यांनी जीवाणूच्या पेशीमध्ये डीएनए द्वारे होणाऱ्या प्रतिसंश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. त्यामुळे काय झालं, डीएनए मध्ये असणाऱ्या जनुकीय पदार्थांविषयी माहिती मिळण्यास मदत झाली. काय झालं, त्यामुळे डीएनए मध्ये असणाऱ्या जनुकीय पदार्थांची माहिती मिळण्यास आपल्याला मदत झाली. त्यानंतर त्यामुळे काय झालं की जनुकीय अभियांत्रिकीचे शास्त्र हे देखील विकसित झाले आणि डीएनए चे तंत्र हे देखील विकसित झाले. तर प्रतिसंश्लेषणाचा अनुवांशिकतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली. त्यानंतर आपण या प्रतिसंश्लेषणाचा पुढे काय उपयोग झाला हे आपण बघूया. पहिला आहे प्रतिसंश्लेषणामुळे जे अनुवांशिक विकृती घडून येतात, अनुवांशिक विकृती होतात, तर त्याच्यावर उपचार करणे सोपे होऊन गेले. तर अनुवांशिक विकृती म्हणजे काय, तर गुणसूत्रातील असामान्यतेमुळे किंवा जनुकांतील उत्परिवर्तनामुळे जे निर्माण झालेले आजार आहेत त्याला आपण अनुवांशिक विकृती असे म्हणतो. उदाहरणार्थ दुभंगलेले ओठ किंवा वर्णहीनता हे अशासारखे आजार त्यांचा उपचार करणे हे सोपे होऊन गेले. तर पहिला आहे अनुवांशिक विकृतीचे उपचार करणे सोपे झाले. त्यानंतर प्रतिसंश्लेषणाच्या अभ्यासामुळे प्राणी संकर आणि वनस्पती संकर करणे हे सोपे झाले. दुसरे प्राणी संकर व वनस्पती संकर सोपे झाले. त्यानंतर उद्योगामधील औद्योगिक प्रक्रियेत प्रतिसंश्लेषणाच्या अभ्यासाचा खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली किंवा उपयोग झाला. तिसरा आहे उद्योगातील औद्योगिक प्रक्रियेत पुन्हा बघूया आपण त्याचे उपयोग. तर अनुवांशिक विकृतीचे उपाय त्याच्या अनुवांशिक ज्या विकृती घडून येतात त्याचा उपचार करणे हे सोपे झाले. त्यानंतर वनस्पती संकर आणि प्राणी संकर करणे हे सोपे झाले आणि उद्योगातील औद्योगिक प्रक्रियेत प्रतिसंश्लेषणाचा अभ्यासाचा खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली. यानंतर आपण काही स्वाध्याय बघूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे गुणसूत्रांचे कार्य सांगा. गुणसूत्रांचे कार्य काय आहे, तर एका पिढीतील जनुकीय घटक हे जनुकांच्या सहाय्याने गुणसूत्रे हे पुढच्या पिढीकडे संक्रमित करतात. त्यानंतर डीएनएच्या रेणूतील घटक कोणकोणते आहेत, तर पहिला आहे डिऑक्सिरायबोज शर्करा, दुसरा आहे फॉस्फरिक आम्ल आणि तिसरं नत्रयुक्त पदार्थ.
त्यानंतर अनुवांशिकता म्हणजे काय, तर अनुवांशिकता म्हणजे काय तर एका पिढीतील किंवा एका पिढीतील जैविक लक्षणे हे जनुकांच्या सहाय्याने पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याच्या प्रक्रियेला अनुवांशिकता असे म्हटले जाते. तर हे खालील उदाहरण हे विद्यार्थ्यांनी घरी सोडवायचे आहे. प्रश्न दुसरा आहे प्रथिन संश्लेषणाचे उपयोग सांगा. आणि प्रश्न तिसरा आहे अनुवांशिकतेचा अभ्यास केलेल्या शास्त्रज्ञांनी कोणते कोणते प्रयोग केलेल्या प्रयोगाची माहिती लिहायची आहे. तर अशा प्रकारे आज आपण अनुवांशिकता उत्क्रांती या घटकातील अनुवांशिकता व अनुवांशिक बदल या मुद्द्याचा अभ्यास केला आहे. धन्यवाद.